मी आणि माझी बायको सुट्टी संपवून परतीच्या प्रवासाला निघालो. गोवा टू मुंबई असा आमचा परतीचा प्रवास होता. ट्रेन वेळेत संध्याकाळी 8 वाजता प्लॅटफॉर्मला लागली. बोगी नंबर वगैरे शोधून सामान सावरत आतमध्ये शिरलो. आतमध्ये शिरत असतानाच बायको मला म्हणाली, "ए, ती मुलगी बघ ना, कशी बघते आहे तुझ्याकडे." मी लगेचच शोधाशोध केली. आमच्या कंपार्टमेंटपासून काही सीट दुरून एक 25शीतली मुलगी टक लावून बघत होती. बायको पुढे म्हणाली, "अशी काय बघते ती तुझ्याकडे? तू इतका स्मार्ट, हँडसमही नाही आहेस. मग का बरं बघत असेल बरं ती?" आम्ही दोघंही विचार करू लागलो, पण थोड्या वेळाने तिला इग्नोरही केलं. आमची AC कॅबिन पूर्ण रिकामी होती. कुणाचेच रिझर्वेशन नव्हते. त्यामुळे मुंबईपर्यंत पूर्ण कॅबिनमध्ये आम्ही दोघंच या विचाराने मी खुश झालो. सामान अस्ताव्यस्त फेकून मस्त ताणून दिली. थोडा आराम झाल्यावर मी कानात हेडफोन घातले आणि बायकोच्या मांडीवर थोडा वेळ डोकं ठेवून झोपलो. तर बायको कुठलं तरी पुस्तक वाचत बसली. थोड्या वेळाने सहजच डोळे उघडले, तर ती मगाचीच मुलगी उघड्या दारातून हळूच आतमध्ये वाकून बघत होती. तिला बघून जाम घाबरलो आणि ताडकन उठून बसलो. मला उठलेलं बघून ती तिथून निघून गेली. नंतर माझं लक्षच लागत नव्हतं. सारखं दाराकडे लक्ष जात होते. शेवटी न राहवून हळूच उठलो. दार किलकिले करून बाहेर बघितले. ती मुलगी तिच्या जागेवरून मागे वळून बघत होती. पटकन हात घुसलो आणि दार लावून घेतले. कडी लावीन म्हटलं तर हाय रे देवा, भारतीय रेलची ती दाराची कडी तुटलेली. मग दार तसेच ओढून घेतले. काही वेळाने दारावर टकटक झाली. आम्हाला वाटलं TC आहे म्हणून दार उघडले, तर परत तीच मुलगी दारात उभी होती. 2-4 क्षण शांततेत गेले. ती सारखी माझ्याकडे आणि माझ्या बायकोकडे आळीपाळीने बघत होती. शेवटी तिने बायकोला आत येऊ का असे विचारले. आता नाही कसं म्हणायचं म्हणून तिला आत बोलावले. ती समोरच्या बाकावर बसली आणि आम्ही दुसऱ्या बाजूला. परत 2-4 क्षण शांततेत. तिची ती भयानक नजर दोघांवर खिळून होती. शेवटी तीच बोलली, जराशा चिडक्या आवाजातच बोलली, "मगाशी तुम्ही दोघं काय करत होतात?" "आम्ही? मगाशी? कधी? काही नाही. का?" असे अनेक प्रश्न आम्ही तिलाच विचारू लागलो. थोडा वेळ खाऊन ती बोलली, मी मी बघितलं ना मगाशी तुम्हाला. हा तुझ्या मांडीवर झोपला होता." आम्ही थोड्या वेळ शांत झालो. त्यानंतर मीच बोललो, "मग?" तेव्हा ती बोलली, "मग म्हणजे असं चालतं का?" आम्ही बोललो की "अगं, आम्ही नवरा बायको आहोत. नुकतेच लग्न झालंय आमचं." तेव्हा ती बोलली, "कशावरून? कशावरून तुम्ही खोटं नाही सांगत आहात?" तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. मग एकदमच मला सुचले. मी माझ्या आणि माझ्या बायकोच्या हातातली अंगठी तिला दाखवली. "हे बघ." आपल्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त ओघळणाऱ्या केसांना मागे सावरत ती जरा रिलॅक्स झाली. "मग ठीक आहे." चेहऱ्यावर हास्य आणत ती म्हणाली. मग एकदमच हात पुढे करून म्हणाली, "मी भैरवी. तुम्ही?" मी हात पुढे केला तशी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य परत गेले. "तू नको शेक हँड करूस. तुझं लग्न झालंय. तू कर ग." असं म्हणून तिने बायकोला शेक हँड केले. पुढे काही क्षण परत शांततेत. ती सरळ टक लावून आमच्याकडे आळीपाळीने बघत होती. पापण्यांची हालचालसुद्धा अगदी कमीच. आम्ही मात्र विचारात गर्क. कोण आहे ही? थोडी वेडी वगैरे आहे का? तेवढ्यात कंपार्टमेंटमध्ये दार उघडून एक बाई आत आली. भैरवीला बघून तिच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला. "अगं, तू इकडे काय करत आहेस? चल तिकडे." असं म्हणून तिने तिला जवळजवळ ओढलेच. जाताना, "सॉरी हं, तुम्हाला उगाचच त्रास." म्हणून ती आम्हाला सॉरीही म्हणून तिथून निघून गेली. ती गेल्यावर आम्हाला जरा मोकळं मोकळं वाटलं. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
काही वेळातच ती परत आली. आल्यावर ते डोळे तसेच रोखून धरलेले. भयानक केस मोकळे होते. चेहऱ्यावर संशयाचे भाव होते. येऊन परत समोर बसली आणि बायकोला म्हणाली, हा तुला फसवतोय. तेव्हा आम्ही पुन्हा घाबरलो आणि एकमेकांकडे बघू लागलो. तेव्हा ती बोलली की बघ, लक्षात ठेव, मघाशी सारखा माझ्याकडेच बघत होता हा. तुला फसवणार तो. माझ्या मनामध्ये एवढ्या शिव्या येत होत्या ना, म्हटलं सरळ हिला धरून बाहेर काढावं. तेवढ्यात बायकोनी विषय बदलला. मग तीच म्हणाली, तुम्हाला नट कोण आवडतो? मला तर बाबा शाहरुख खान आवडतो. आणि परत गंभीर होत, आणि तुम्हाला कोण आवडतो? शाहरुखच ना, असा तिने आम्हाला प्रश्न विचारला. आमची काय हिंमत तिला नाही म्हणायची. आम्ही दोघंही शांत राहिलो. मग तिने बायकोला विचारलं, तू काय करतेस ग? बायको म्हणाली, मी जॅपनीज ट्रान्सलेट करते, इंग्लिश टू जपानी. तशी एकदमच ती उड्या मारत नाचायला लागली आणि टाळ्या वाजवत गाणं म्हणायला लागली. मेरा जूता है जपानी. तिचा तो अवतार बघून बायको तर जाम घाबरली होती आणि मी पण. आम्ही दोघंही शांत बसून मध्येच थांबून तिच्याकडे बघू लागलो. तेव्हा ती बोलली की तुम्ही शांत का? म्हणा ना गाणं माझ्याबरोबर. आणि परत तिचा तो भयावह नाच चालू झाला. शेवटी मी तिथून बायकोला घेऊन बाहेर पडलो आणि तडक तिच्या आईकडेच गेलो. आई डुलक्यांमध्ये मग्न होती. तिला जागे केले आणि झालेला प्रकार सांगितला. ती परत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आली आणि तिला घेऊन गेली. नंतर आम्हाला परत सॉरीही म्हणाली. ती म्हणे थोडी मानसिक पेशंट आहे, तिला ट्रीटमेंटसाठीच आम्ही मुंबईला घेऊन चालले होतो. असं म्हणत तिने आम्हाला सॉरी म्हणत तिला तिथून घेऊन लगेचच तिथून निघून गेली. नंतरचे तास आम्ही कसेबसे काढले. का कुणास ठाऊक भैरवी नंतर कंपार्टमेंटमध्ये आली नाही. पण ती होती, बाहेर दारापाशीच होती. उघड्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न करत होती. जाणवत होतं ते आम्हाला. आम्ही शेवटी एकदम वरच्या बर्डचा आसरा घेतला आणि लाईट मालवून झोपून गेलो. पहाटे कधीतरी जाग आली. कॉफीसाठी बाहेर पडलो तेव्हा फुल खुन्नसने ती आमच्याकडे बघत होती. मुंबई स्टेशन आल्यावर मागे पुढे न बघता सरळ बाहेर पळत सुटलो. रिक्षा पकडली आणि तडक घरी. अशा प्रकारे आमच्या त्या प्रवासाचा शेवट झाला. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.